मंत्री देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वामध्ये ज्यांचा एफ फास्ट आणि डी डेव्हलपमेंटसाठी आहे, ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी साधारणतः 124 मुद्द्यावर या अर्थसंकल्पामध्ये ए फॉर ऑल राउंड आणि पी फॉर प्रोग्रेस साठी अर्थसंकल्प सादर केला आणि ज्यांच्या सोबत ठाण्याचा ढाण्या वाघ एकनाथ शिंदे उभा आहे, त्या राज्याच्या या अर्थसंकल्पावर काही मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी मी उभा आहे। अध्यक्ष महाराज, जेव्हा आपण राज्याच्या अर्थव्यवस्थेचा विचार करतो तेव्हा एका गोष्टीचा या राज्याचा एक नागरिक म्हणून प्रत्येकाला अभिमान वाटावा, ही राज्याच्या अर्थव्यवस्थेची निश्चित प्रगती आहे। महाराष्ट्राचं अध्यक्ष महाराज स्थूल राज्य उत्पन्न हे या देशातल्या 28 राज्यापैकी सर्वात जास्त स्थूल उत्पन्न आहे। महाराष्ट्राचं 23-24 करता सांकेतिक स्थूल राज्य उत्पन्न 40,55,847 कोटी। अध्यक्ष महाराज, आमच्या खालती जेव्हा जे राज्य आहे ते 27,21,571 कोटी, म्हणजे 13 लक्ष कोटींनी महाराष्ट्र या देशात इतर राज्यांपेक्षा स्थूल उत्पन्नामध्ये पुढे आहे। राजस्थान सारखं राज्य जन्माला आलं तेव्हापासून आजपर्यंत जेवढं आमचं 5 वर्षाचं राज्य स्थूल उत्पन्न वाढतं तेवढं आजपर्यंत त्यांचं एकूण वाढू शकलं नाही। आणि याला जर काही कारण असेल तर या महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांच्या नावामध्ये आमच्या सर्वांना एक ऊर्जा प्राप्त होते आणि महाराष्ट्राचा कामगार असेल, शेतकरी असेल, कर्मचारी असेल, व्यापारी असेल, उद्योजक असेल, तो आपापल्या परीने कष्ट करतो, योगदान देतो आणि या राज्याच्या प्रगतीमध्ये सरकारला साथ देतो। आणि म्हणून त्याही सर्व अर्थव्यवस्थेमध्ये मदत करणाऱ्यांचं मी अभिनंदन करेन। एक गोष्ट खरी आहे अध्यक्ष महाराज, की अर्थसंकल्पामध्ये सर्व प्रश्न सुटणार अशी अपेक्षा मीही करत नाही। संसाधनाचा महत्तम उपयोग व्हावा, प्रत्येक पैशाचा आपण ट्रस्टी आहोत, विश्वस्त आहोत, या महात्मा गांधींच्या मूळ तत्वानुसार राज्याच्या 7,20,00,000 कोटीचा प्रत्येक पैसा खर्च व्हावा, ही मात्र एक महाराष्ट्राचा नागरिक म्हणून आणि आमदार म्हणून मी अपेक्षा करतोय। सारे प्रश्न सुटलेत तर निवडणूक आयोगही बरखास्त करावं लागेल, निवडणुका घेणंही बंद करावं लागेल। पण सारे प्रश्न जरी सुटत नसले तरी एका गोष्टीकडे सन्माननीय अर्थमंत्र्यांचं मी लक्ष वेधेन, धीरे धीरे उदासीनता वाढते। जेव्हा ही अर्थसंकल्पावर चर्चा व्हायची तर अध्यक्ष महाराज, तुमच्या उजव्या बाजूला सारे महत्वपूर्ण अधिकारी बसून असायचे। मी मगापासून बघतोय की धीरे धीरे ते रिकाम होते। या विधानसभेत चर्चा होते, यामध्ये काही मुद्दे येतात, या मुद्द्यावर आपलं काही कर्तव्य आहे, ते मुद्दे सोडवण्याची जबाबदारी आहे। 7वा वेतन आयोग आपण घेतोय, 2,80,000 कोटी हे राज्याच्या जनतेच्या कष्टाचा पैसा हा आपल्याला दिला जातोय, पण आपली जबाबदारी काय याचा विसर जर पडला असेल तर माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना माझी आग्रहाची विनंती आहे की त्यांनी या गोष्टीने लक्ष दिलं पाहिजे। आपण जेव्हा अध्यक्ष महाराज विश्वगौरव, देशगौरव, गरीबों के मसीहा नरेंद्र मोदींचं नाव घेतो तर त्यांच्या विचारावर आपल्याला राज्य पुढे न्यायचं आहे। जपानची ही लोकसंख्या आपल्या बरोबरीने आहे, 12,33,01,614, त्यांचं क्षेत्रफळ सुद्धा 3,77,974। भूकंप आहे, सुनामी आहे, ज्वालामुखी आहे, पण आपले किती पुढे आहे। जेव्हा बजेट वाचलं जातं तेव्हा मुंबईच्या आसपासचा कोणताही प्रकल्प असेल तर काय सांगितलं जातं, जपानच्या कॉन्ट्रॅक्टरांनी केला, जपानच्या टेक्नॉलॉजीमध्ये हा होतोय। अरे कधीतरी महाराष्ट्राच्या चंद्रपूर जिल्ह्याचा एखादा उद्योगपती तो करतो आहे, हा भाव तिथं नाही। आणि ही मात्र गोष्ट लक्षात घेऊन या महाराष्ट्राच्या अमृत महोत्सवी वर्षाचा विचार करत पुढच्या 10 वर्षाचा आराखडा हा मात्र अर्थसंकल्पामध्ये डोकावला गेला पाहिजे आणि ही आपली अध्यक्ष महाराज जबाबदारी आहे। खरं तर या सभागृहात मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं आणि माझं भिन्न मत आहे, काटकसर आणि अध्यक्ष महाराज आर्थिक शिस्त।
कदाचित आपल्यापैकी अनेक आमदारांना याची माहिती नसेल, एकदा निवडणुकीच्या आयोगाकडे दिलेले आमदारांचे ऍफिडेव्हिट एकदा वाचायचे, मंत्र्यांचे ऍफिडेव्हिट वाचायचे. काय महाराष्ट्रावरच कर्ज आहे अध्यक्ष महाराज. एकेका आमदारावर, एकेका माजी आणि आजी मंत्र्यावर त्यांच्या उत्पन्नापेक्षा 15 पट कर्ज आहे. पण राज्यामध्ये कर्ज घेतलं तर अध्यक्ष महाराज काय त्रास होतो. आणि ज्या पद्धतीने काटकसर म्हटलं जातं अध्यक्ष महाराज, खरं तर आपण काटकसर कुठं करतो. सुंदर भाजी करायची तर्री वगळी आणि मीठ मात्र टाकायचं नाही म्हणे काटकसर करायची. आमचा एक मित्र होता अध्यक्ष महाराज, तो म्हणायचा काटकसर केली पाहिजे म्हणून नेहमी मिस कॉल द्यायचा. विश्वजितजी नेहमी मिस कॉल. मग समोरचा कॉल करतोय आणि त्याचा अभिमान वाटायचा की मी काटकसर करतोय. अर्थमंत्री किंवा अधिकाऱ्यांना असं वाटतं का म्हणे. खर तर अध्यक्ष महाराज मिस कॉल द्यायचा आणि मिस कॉल देऊन मग पुढून फोन यायचा, त्याला वाटायचं मी काटकसर करतोय. एक दिवस त्याच्या घराला आगच लागली. त्यांनी फायर ब्रिगेड वाल्यांना सुद्धा मिस कॉल दिला. एका मिस कॉलवर फोन नाही उचलला गेला. 1 जागा, 2 जागा, 3 जागा, 4 जागा फायर ब्रिगेड उशिरा आली आणि नंतर मात्र त्याच्या घराचं आगीमध्ये नुकसान झालं. राज्यामध्ये सुद्धा अर्थसंकल्प मांडताना राज्याची आर्थिक पाहणी अहवालावर आधारित आपण निर्णय करतो की नाही याची जाणीव ठेवली पाहिजे. अध्यक्ष महाराज, आता दरडोई जिल्हा उत्पन्न आपण 5व्या क्रमांकावर आहे खरंय, पण दरडोई जिल्हा उत्पन्नामध्ये अध्यक्ष महाराज फक्त 7च जिल्हे पुढे आहे. मग अर्थसंकल्पाच्या पहिल्या काही पॅरेग्राफ मध्ये जे जिल्हे पुढे आहे त्यांच्या ताटात जास्त अन्न दिलं तर अध्यक्ष महाराज बघ, अर्थसंकल्पामध्ये एक गोष्ट मात्र अडचणीची येईल की आम्ही समाज व्यवस्थेमध्ये त्या लंडनच्या उदाहरणासारखी दुर्दैवानी घटना करतोय की लंडनच्या कोर्टामध्ये एकावर आरोप होता पाव चोरीचा, ब्रेड चोरीचा. जज शिक्षा सुनवत होते, म्हणाले की यांनी चोरी केली. पोटाची भूक शमवण्यासाठी अध्यक्ष महाराज यांनी ब्रेडची चोरी केली, याला 1 पाऊंड दंड. आणि 1 मिनिट थांबून तिथं बसलेल्यांकडे पाहून म्हणाले की 1 पाऊंड दंड याला करतोय, पण तुम्ही या समाजामध्ये अशी व्यवस्था निर्माण केली की याला ब्रेडची चोरी करावी लागते, तुम्हाला 10 पाऊंड दंड होईल. आज तुम्ही महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये समतोल विकास, अध्यक्ष महाराज ज्याच्या मुद्द्यावर मी येणार आहे, अध्यक्ष महाराज हा समतोल विकास मात्र बघण्याची आवश्यकता आहे. जर आम्ही समतोल विकासामध्ये कमी पडलो तर अध्यक्ष महाराज निश्चितपणे तो कोर्टाचा, लंडन कोर्टाचा जज तर येणार नाही, पण सामान्य माणूस मात्र शिक्षा देताना आम्हाला सुद्धा 10 पाऊंड दंड करेल. खरं तर लाडकी बहीण योजना ही तर कधीच बंद करू नये. लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये अध्यक्ष महाराज मी अर्थमंत्री महोदयांचं अभिनंदन करेन. मला याची जाणीव आहे की मंत्रालयात गेल्यावर काही अधिकारी असं म्हणतात की हे अनप्रोडक्टिव्ह आहे. माझं मत आहे अध्यक्ष महाराज, हे अनप्रोडक्टिव्ह नाही आहे, हे आमचं दायित्व आहे, ही आमची जबाबदारी आहे. 2,52,00,000 महिलांना आपण पैसे देताना आपण 50दा विचार करतो, 50दा. आणि मी पुढे आकडे देईल अध्यक्ष महाराज, दरवर्षी मात्र दिलंच पाहिजे. कर्मचाऱ्यांनाही परिवार आहे, पण त्यांना पैसे देताना मग कोणी आकडे मोजत नाही. मग आता काही विरोधी पक्षातल्या लोकांचं आश्चर्य वाटतं. खरं तर अध्यक्ष महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचं ते उत्तम वाक्य आहे. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना एक प्रश्न विचारला की तुमच्या राज्यात, या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात स्त्रीचं स्थान कुठं आहे, छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले आमच्या घराच्या देवाऱ्यामध्ये स्थान आहे. आणि अध्यक्ष महाराज निसर्गानेच व्यवस्था केली आहे. अध्यक्ष महाराज तुम्ही लाडक्या बहिणीचे पैसे थांबवा किंवा त्याच्यावर जी टीका करता की राज्याची अर्थव्यवस्था खराब झाली, अर्थव्यवस्था खराब झाली नाही असं म्हणणाऱ्यांची मानसिक अवस्था खराब झाली आहे. अध्यक्ष महाराज कोणत्याही आमच्या आई बहिणीचं नाव घ्या का आपण अध्यक्ष महाराज कोणाचंही नाव घ्या, नावाच्या अक्षरात शेवटचं ए किंवा आय असतो. का ए आणि आय असतो अध्यक्ष महाराज? कारण स्त्री ए ग्रेड काम करते आणि इंटेलिजंटली काम करते. कोणत्याही महिलेचं 99% महिलेच्या नावातला शेवटचा शब्द ए किंवा आय असतो. याचं कारण स्त्रीचा दर्जा
हा निश्चितपणे पुरुषांपेक्षा मोठा आहे। पण लाडक्या बहिणीला पैसे दिले रे दिले तर काही लोकांचं पोट का दुखते हे मात्र मला समजलं नाही। ते टीका का करतात अध्यक्ष महाराज? मी मान्य मंत्री महोदयांना काही सूचना अध्यक्ष महाराज करणार आहे। मला एका गोष्टीचं थोडंसं खंतही आहे अध्यक्ष महाराज। आता ही खंत व्यक्त करताना माझी मोठी अडचण होते। मी काही बोललो की टीव्ही चॅनल वाले आपलं दाखवतात घरचा अहेर करता, आजकाल पत्रिकेत अहेर आणू नये, अहेर स्वीकारल्या जाणार नाही असं लिहून येतं। मी काही बोललो की मग ते म्हणतात की मंत्री केलं नाही म्हणून नाराज आहे। खरं तर ते गाणं मला आवडते, कारण आमचे नेते ज्यांच्यावर मी मनापासून प्रेम करतो ते नितीन गडकरींचं नेहमीच एकदम मस्त गाणं ते गुणगुणतात की तुझसे नाराज नहीं जिंदगी हैरान हूं मैं, तेरे मासूम सवालों से परेशान हूं मैं। कधी कधी जेव्हा पत्रकार विचारतात की तुम्ही नाराज आहे का, तेरे मासूम सवालों से परेशान हूं मैं। शेवटी आम्ही या सभागृहात अध्यक्ष महाराज कोणत्या पदावर जाण्यासाठी आलो नाही। निवडणूक जिंकणे हे आमच्या आयुष्यात लक्ष्य नाही। आमच्या मतदारसंघाच्या दीनदुर्बल शोषित पीडित अंध अपंग निराधार सह्याचं मन जिंकणं यासाठी अध्यक्ष महाराज आम्ही इथं मुद्दे मांडतो। मी मान्य उपमुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून देऊ की खरं तर काय लक्ष दिलं पाहिजे। आज राज्याचं उत्पन्न वाढू शकतं, महत्तम संसाधनाचा उपयोग करता येतो। आता साधं स्टेट ओन टॅक्स रेव्हेन्यू स्वतःचा कर महसूल कमी झालाय, मग त्याच्यावर आपल्याला लक्ष द्यावं लागेल। 2017-18 मध्ये आपला स्वतःचा कर महसूल जास्त होता, आता थोडा कमी झालाय। मग आपल्याला या संदर्भामध्ये जे अधिकारी चमकेश आहे, काही अधिकारी कसे असतात काम कमी चमचेगिरी जास्त, त्यांना मोठ्या पदावर देता कामा नये अध्यक्ष महाराज। ते मंत्री आले की एकदम हाजी 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 करतात। काही अधिकारी असतात जहां भी रखेंगे भगवान की मर्जी, पण काम करतात। मग अशा सर्व व्यवस्थेमध्ये आपल्याला उत्तम अधिकाऱ्यांची टीम करता येईल का अध्यक्ष महाराज? जे अधिकारी टार्गेट पूर्ण करत नाही, मी उदाहरण देतो, 2023-24 मध्ये एक्साइज रेव्हेन्यू 25,500 आपण बजेटमध्ये सांगितलं, ऍक्च्युअल अचिव्हमेंट किती आहे? 23,222। कारण काय? महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष महाराज डुप्लिकेट दारू इतक्या मोठ्या प्रमाणावर पकडल्या गेली, आपण ते दारू विकणारे कोण आहे, त्यांच्या पाठीशी कोण आहे हे करून त्यांचे पाय कायद्याच्या चौकटीत संविधानाच्या फटक्यांनी तोडले पाहिजे, तर आपला रेव्हेन्यू वाढेल। 24-25 मध्ये 3,500 कोटी रेव्हेन्यू आपण अंदाजित धरला, कालपर्यंत म्हणजे कालच्या तारखेपर्यंत 21,900 कोटी। अध्यक्ष महाराज याकडे लक्ष दिलं पाहिजे। भाजीमध्ये मीठ वाचवून त्यामध्ये काटकसर करून त्याच्यामध्ये आपल्याला कोणताही अध्यक्ष महाराज फायदा होत नाही। मग माझी मागणी आहे, अरे डेअरिंग नाही, कारण काय तर आता अध्यक्ष महाराज 88,655 पैकी जानेवारी मध्ये ऑनलाईन फक्त 56,000 सक्सेस झाले। कोणासाठी ही योजना? निराधार विधवा परित्यक्त्या घटस्फोटिता यांच्यासाठी ही योजना आहे। अजून 56,422 लोकांची नाही। ते लहानपणी तुम्ही गाणं ऐकलं असेल, चाहे लाख करो तुम पूजा तीर्थ करो हजार, दिन दुखी को ठुकराया तो सब कुछ है बेकार, गरीबों की सुनो वो तुम्हारी सुनेगा, तुम 1 पैसा दोगे 10 लाख देगा। अध्यक्ष महाराज निराधार योजनेचं अनुदान देत नाही। तुम्ही आता मग घंटी वाजवल्यामुळे माझ्या नावातच तशी घंटी आहे, ठीक आहे। वैधानिक विकास मंडळ का होत नाही अध्यक्ष महाराज? मी पत्र घेतलं अध्यक्ष महाराज, या पत्रामध्ये वैधानिक विकास मंडळ मध्ये विदर्भ म्हणजे वसाहत आहे का आमची अध्यक्ष महाराज? तुम्ही विदर्भामध्ये जो विभाजित निधी आणि त्याच्यावर आता वैधानिक विकास मंडळच नाही। माझी माननीय मुख्यमंत्री महोदयांना आग्रहाची विनंती आहे की ताबडतोब केंद्र सरकारकडे जाऊन वैधानिक विकास मंडळाची स्थापना ही ताबडतोब केली पाहिजे। क्रीडा क्षेत्रामध्ये 538 कोटी अध्यक्ष महाराज, आपल्याला मिशन ऑलिम्पिक करायचं आहे। खरं तर मी माझं मागणी पत्र हे सचिवांना आपल्या अर्थमंत्री महोदय दिलं होतं, पण त्यातला एकही मुद्दा आला नाही अध्यक्ष महाराज। काय मागितलं अध्यक्ष महाराज आम्ही? अध्यक्ष महाराज यामध्ये आपल्याला अभिमान वाटावा। माझ्या मतदारसंघातून अध्यक्ष महाराज मी अयोध्येच्या राम मंदिराला सर्व लाकूड आम्ही पाठवलं,
संसदेमध्ये कोणताही खासदार कोणत्याही रंगाचा, पक्षाचा, पंथाचा, जातीचा, धर्माचा असू द्या, संसद भवनाचा प्रत्येक दरवाजा, मी जाऊ शकलो नाही त्या दरवाजातून, पण दरवाजा मात्र आम्ही तयार केला. पीएमओ ऑफिस हे पूर्णपणे आम्ही तयार करतोय. काय मागणी केली? एक 10 एकर जागा आम्ही घेतली. फर्निचर FIDC फर्निचर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, फॉरेस्ट इंडस्ट्रियल 75 कोटी मागितले. अधिकाऱ्यांनी दिलेच नाही अध्यक्ष महाराज. का नाही दिले? तुम्ही जर हे दिलं असतं तर आम्ही 500 कोटीचा एक्सपोर्ट फर्निचरचा केला असता आम्ही, पण नाही दिले अध्यक्ष महाराज. तुम्ही एकीकडे गडचिरोलीला 500 कोटी रुपये रस्त्यासाठी दिले, बाकीच्यांना दिले नाही. निश्चितपणे दिलं पाहिजे, पण 500 कोटी देताना तिथं स्किल वर्कर लागण्यासाठी मुलगा पॉलिटेक्निकचं पत्र दिलं, आलंच नाही. मिशन ऑलिम्पिक आलं नाही. अध्यक्ष महाराज, इकडे पर्यटनासाठी 10 वर्षासाठी आपण 1,00,000 कोटीची घोषणा केली. ताडोबा हे आंतरराष्ट्रीय पर्यटन क्षेत्र अध्यक्ष महाराज आता केलं नाही. आणि अध्यक्ष महाराज, हे खरं आहे की महाराष्ट्र थांबणार नाही, पण यासाठी काही गोष्टींकडे मी लक्ष वेधू इच्छितो. आपण निश्चितपणे या आपण इन्व्हेस्टमेंट आणली अध्यक्ष महाराज. माझ्या 2 स्पेशल अध्यक्ष महाराज विनंती आहे की तुम्ही सांगितलं की 15,72,654 कोटी रुपयाची गुंतवणूक होणार आहे. यासाठी 16 लाख रोजगार निर्मिती होईल. मी माहिती घ्यायला गेलो अध्यक्ष महाराज की 16 लाख रोजगारामध्ये माझा चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया यांना तसं मला स्किल द्यायचं आहे. ते म्हणाले अजून 16 लाखामध्ये कोणत्या कोणत्या सेक्टर मध्ये हा रोजगार आहे माहीतच नाही. माझी विनंती आहे की याच्यामध्ये तुम्ही हा रोजगार जो तुम्ही देणार आहात यामध्ये सांगा ना, डिप्लोमा होल्डर किती आहे, मेकॅनिकल इंजिनियर किती आहे, सिव्हिल इंजिनियर किती आहे, त्यामध्ये आपल्याला अध्यक्ष महाराज किती ग्रॅज्युएट लागणार आहे, किती चार्टर्ड अकाउंटंट लागणार आहे, किती ITI लागणार आहे अध्यक्ष महाराज, ते मात्र दिलं नाही. वेळेच्या अभावी शेवटचा एक मुद्दा मांडतो अध्यक्ष महाराजांनी, मी थांबतो. अध्यक्ष महाराज, आपण खनिज साठा आपल्या राज्यातल्या 3,07,713 स्क्वेअर किलोमीटर मध्ये 58,000 चौरस किलोमीटर हा अध्यक्ष महाराज खनिज साठा आहे. 60% हा नागपूर विभागात आहे आणि त्यामध्ये चंद्रपूर, गडचिरोली आहे. चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ 16,537 कोटी किमतीचा तर कोळसा आम्ही देतो. पण अध्यक्ष महाराज, आमच्या या भागाकडे, या अर्थसंकल्पाकडे विशेष लक्ष द्यावं ही अर्थमंत्री म्हणून माझी आग्रहाची मागणी आहे. शक्तीपीठ करा, पण शक्तीपीठ करताना आज तुम्ही 86,300 कोटीचा शक्तीपीठ सांगितलं, केलाच पाहिजे, पण कधी? पहिल्यांदा महाराष्ट्राच्या पांधन रस्त्याला पैसे द्या ना. तुम्ही नॅशनल स्तरावर जा आणि आपण पंतप्रधान मोदयांना भेटून हे पैसे वाचवायचे, ते पैसे आपण वाचवत नाही. एक शेवटचा मुद्दा सांगून मी थांबवतो अध्यक्ष महाराज, की आता इथं अधिकाऱ्यांना एकदा नाही 5-5दा मी सांगितलं की वित्त आयोगाचे पैसेच येत नाहीये. आज वित्त आयोगाने अध्यक्ष महाराज, त्यामुळे काय झालं अध्यक्ष महाराज, आता महाराष्ट्राच्या नगर विकास विभागाला वित्त आयोग पैसे देत नाही. का देत नाही अध्यक्ष महाराज? काय विचित्र कारण सांगतात. म्हणाले वित्त आयोगाने ज्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्य सरकार घेत नाही तिथं आम्ही फुटी कवडी देणार नाही. अध्यक्ष महाराज, आम्ही सरकार निवडणुका घ्यायला तयार आहे, कोर्ट देत नाही, कोर्टाने थांबवलाय, मग आमचे पैसे तुम्ही थांबवणार का? हे अध्यक्ष महाराज काय चालू आहे? अध्यक्ष महाराज, आमच्या जिल्ह्यामध्ये 27,45,00,000 हे 2021 मध्ये आले आणि आता 0, या वर्षी 0, मागच्या वर्षी अर्धा आगा, पैसे बंद झाले. मग यामध्ये स्वच्छता, आरोग्य, दिवाबत्ती अडचणी येत नाही? मग आपल्याला याच्यावर अध्यक्ष महाराज काही प्रयत्न करायचा नाहीये? आणि शेवटचा मुद्दा सांगतो अध्यक्ष महाराज, मग सरकारला आणि विशेष करून कर्मचाऱ्यांना पैसे वाचवायचेच असेल तर मी तुमच्याकडे एक कागद पाठवतो. म्हणजे वागायचं कसं असतं, नसती निपटारा कायदा आहे, वेळेच्या अभावी बघत नाही, हा कागद मी तुम्हाला पाठवतो, एकदा तुम्हीच वाचा. तुमचाही अंतरात्मा तुम्हाला सांगेल की आम्ही इकडे 50 कोटी 75 कोटी FIDC ला देत नाही. आमच्या जिल्ह्याची घटना आहे अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज, 22/10/98 ते 7/8/2003 पर्यंत एका उद्योजकाचा एक ब्रिज होता, पत्कर होता. त्याच्यानंतर लवाद झाला. त्यांनी सांगितलं त्याचा पत्कर संपल्यानंतर लवाद काय झाला, तो म्हणाला की मला अजून काही पैसे घेणे. एक तडवी नावाचा लवाद वागा बसला, पैसे घ्यायचा सांगितलं त्यांनी, तडवी बसला.
आणि त्यांनी निवाडा दिला 5,71,03,962 हे द्यावे. किती टक्के व्याजाने? 25% व्याजाने. महिन्याचा 25% व्याज. अतुल भाऊ, आम्ही 75 कोटी मागितले राम मंदिराला, पण अधिकारी ते पैसे देत नाही, कारण तो कागदच पोहोचवत नाही मंत्र्यांपर्यंत. 75 कोटी द्यायला नाही आहे. अरे आम्ही 10 एकर मध्ये शेकडो लोकांच्या हाताला काम देऊ. आमचा संकल्प आहे व्हाईट हाऊस मध्ये आमचं फर्निचर वापरलं गेलं पाहिजे. काय केलं अध्यक्ष महाराज? 5,71,03,962 चा निवाडा झाला. मग मंत्रालयात फाईल आली, निकालच जागा नाही. मग तो गेला कोर्टामध्ये, आणि कोर्टामध्ये गेल्यानंतर अध्यक्ष महाराज या ठिकाणी 2008 जानेवारी मध्ये त्यांनी जी काही रक्कम सांगितली त्या संदर्भामध्ये मग व्याज वाढवून 5,41,00,000 रुपये द्यायला सांगितलं. अध्यक्ष महाराज त्याला 5,41,00,000 रुपये दिले. पुन्हा तो कोर्टात गेला, कारण काही पैसे वाचले होते. जे काउंटिंग आहे त्याच्यामध्ये गडबड होत आहे. आणि अध्यक्ष महाराज मग काउंटिंग कशी केली अधिकाऱ्यांनी माहिती आहे? जे पैसे त्याला भरले त्याच्यावरही 25%, जे 2021 पर्यंत ध्येय नव्हतं. आणि किती द्यावे पैसे हे सभागृहात मी मुद्दाम लक्षात आणून देतो की एवढं वेतन दिल्यानंतर किती पैसे दिले माहिती आहे अध्यक्ष महाराज? या 5 कोटीच्या बदल्यात केस लढत लढत आपण आता त्याला 536 कोटी रुपये दिले. वाचून घ्या अध्यक्ष महाराज. लक्ष द्यायचं की नाही? रोज 2,000 रुपये भत्ता घेतल्यानंतर जीव असा तुटतो अध्यक्ष महाराज. आपण जनतेच्या पैशातून सही करून 2,000 रुपयाचा भत्ता घेतो, आणि हे 536 कोटी फुटाण्यासारखे दिले. बरं दिले ते दिले, सगळं मान्य आहे. 536 कोटी अरे तुम्ही चुकीच्या पद्धतीने का दिले? म्हणून अध्यक्ष महाराज सर्वोच्च न्यायालयामध्ये या संदर्भात जाण्याचा निर्णय केला. विभागाने मंत्रालयात 4/10/2023 ला पत्र दिलं, मग 3/1/2024 ला दिलं, 9/5/24 ला दिलं, 9/1/25 ला दिलं. अध्यक्ष महाराज ते फाईल काही तिथून हलतच नाही की आपण पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये रिव्ह्यू मध्ये जावं. आता एकीकडे असे पैसे उधळायचे आणि दुसरीकडे मात्र आम्ही 2-4 मागण्या केल्या की 75 कोटी नाही, 10 कोटी नाही, 20 कोटी नाही. अध्यक्ष महाराज आज ही लोकशाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर आहे. पण अध्यक्ष महाराज अशा पद्धतीने मंत्रालयामधल्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलं तर अध्यक्ष महाराज जो अर्थसंकल्प देवेंद्रजीच्या नेतृत्वात अजितदादा मांडताय त्या संदर्भामध्ये इथं झारीतले शुक्राचार्य मात्र विकासाची गंगा हे गोरगरीब चंद्रपूर गडचिरोलीपर्यंत पोहोचू देणार नाही. आणि म्हणून माझी विनंती आहे की माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी, मी आता त्यांना पुन्हा एकदा पत्र देतो, कदाचित त्यांच्यापर्यंत अधिकाऱ्यांनी पत्र पोहोचवलं नसेल, ते मुद्दे लक्षात घेऊन त्या मुद्द्यावर अंमलबजावणी ताबडतोब करावी. झारीच्या शुक्राचार्यांचा अध्यक्ष महाराज बंदोबस्त करावा. ते शुक्राचार्य त्याला दरबानी त्याचा डोळा फोडला. आम्ही विदर्भाचे आहोत एवढं लक्षात ठेवावं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सिद्धार्थ खरात.